तर पुण्याच्या मावळ तालुक्यातील कान्हे फाटा टाकवे परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे। खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झालेली आहे। 50 गावांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावरून दररोज हजारो कामगार, विद्यार्थी आणि नागरिक प्रवास करतात। मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक मोठा त्रास आता त्यांना सहन करावा लागतोय। रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। बातमी पुण्यातूनच आहे। पुण्यातील भोंदूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। शिष्य भोंदूचे पाय धुतात आणि ते पाणी पितानाचा हा व्हिडिओ आहे। भोंदू उमेश तागुंदेचा पायाने यावेळेस दुधाने पाय धुतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। इतकंच नाही तर भोंदूला पैशांची माळ घालतानाचा देखील व्हिडिओ सध्या चर्चेत आहे। तर पुढची बातमी पण भोंदूचीच आहे। पुण्यामध्ये दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे। भोंदू स्वप्नील लांडेचा स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा आहे। लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। आरोपी पुण्यातील बिब्बेवाडीचा रहिवासी असून फरार असल्याची माहिती आहे। तिकडे अमरावतीच्या आश्रम शाळेच्या वसतिगृहात चक्क विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ सुरू आहे। वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थिनींचा मुक्काम आहे। 48 विद्यार्थिनींची क्षमता, मात्र खोलीमध्ये तब्बल 110 विद्यार्थिनी निवासाला असल्याचं कळलंय। डोमा गावातील आश्रम शाळेत भूतबाधेची अफवा पसरवली होती आणि त्यानंतर आता या सगळ्या विद्यार्थिनी या एकाच खोलीमध्ये राहिल्या होत्या। परभणी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन आहे। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात कर्मचाऱ्यांचं हे कामबंद आंदोलन आहे। डॉक्टर नागेश लखंबार यांना निलंबित केल्याप्रकरणी आंदोलन केलं जात आहे। डॉक्टरांना सेवेत रुजू करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। वीडियो लेने का थोड़ा आगे लो, थोड़ा उनको आगे लो। हाँ आगे लो।